भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। जामनेर मतदारसंघामध्ये एका गावात ते गेले होते। इथल्या एका खराब रस्त्यावरून महाजनांना दुचाकीनं वाट काढावी लागली। त्यावेळी स्थानिकांनी रस्त्याच्या दुर्दशेकडे त्यांचं लक्ष वेधण्याचा देखील प्रयत्न केला। पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। हे आमचा रस्ता आहे गिरीश भाऊ महाजन, गिरीश भाऊ महाजन। आमचा रस्ता आहे मोका दादा तुम्ही मला वाटलं असतं मला काय करता गड्यात कमी। हे आमचा रस्ता आहे गिरीश भाऊ महाजन। भाजपवर येणाऱ्या अडचणींवेळी धावून जाणाऱ्या संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांच्यावरच रस्त्याच्या संकटामुळे एका गावातून निघून जाण्याची वेळ आली। हे आमचा रस्ता आहे गिरीश भाऊ महाजन, गिरीश भाऊ महाजन। तरुण मागून रस्ता रस्ता ओरडत होते आणि गिरीश महाजन दुचाकीवर बसून त्याच खड्ड्यांमधून मार्ग काढत निघून गेले। 2009, 2014, 2019 असे सलग 3 टर्म गिरीश महाजन जळगाव मधल्या जामनेरचे लोकप्रतिनिधी आहेत। 15 पैकी 7 वर्ष त्यांनी विविध खात्यांचे मंत्री आणि पालकमंत्र्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या। पण तरीही आमच्या गावातले रस्ते ठीक का नाहीत यावरून तरुणांनी मंत्री गिरीश महाजन यांना सवाल केला। तरुण गिरीश भाऊ महाजन म्हणून आवाज देत होते, पण महाजनांनी त्याकडे दुर्लक्ष करत बाईकवरून निघून जाणं पसंत केलं। हे आमचा रस्ता आहे गिरीश भाऊ महाजन, गिरीश भाऊ महाजन। मला त्या गावातून फोन आलेला आणि मी तो व्हिडिओ व्हेरीफाय केला मुद्दाम, कारण कधी व्हिडिओ जुने वगैरे असे पण येत असतात। तर त्या गावातून एक फोन आलेला आणि त्यांनी सांगितलं की आमच्या गावात कित्येक वर्षांनी आम्ही रस्त्याची मागणी करतो, परंतु आमच्या गावात साधा रस्ता होत नाही। आणि अशा ठिकाणी जर आपण 30-30 वर्ष निवडून येतो तर एक साधा रस्ता मंत्री असलेल्या व्यक्तीच्या मतदारसंघात न होणं हे मला असं वाटतं अतिशय शर्मेचीच बाब आहे, तर लाजिरवाणी बाब आहे। जामनेरच्या लिहातांडा गावात भंडाऱ्याच्या निमित्तानं महाजन आले होते। या खड्ड्यांमधल्या प्रवासाआधी काही तरुणांनी महाजनांना घेराव घालत प्रश्न विचारले। तिथून निघाल्यानंतर एका मोटारसायकलवर महाजन गावातून बाहेर पडले। तेव्हाही काही तरुण त्यांच्या मागे प्रश्न विचारत धावत होते। अखेर महाजन जेव्हा रस्त्याजवळ पोहोचले तेव्हा तरुणांनी पुन्हा एकदा महाजनांना खड्ड्यांच्या प्रश्नासाठी अडवण्याचा प्रयत्न केला। हे आमचा रस्ता आहे गिरीश भाऊ महाजन, गिरीश भाऊ महाजन। मात्र असं काही घडलंच नाही असा दावा गिरीश महाजन यांचा आहे। पावसाचं पाणी पडल्यामुळे पाणी साचलं होतं। गावामध्ये सर्व कामं सुरू असून मंजुरीही मिळाली आहे। विरोधक यावरून राजकारण करतायत असं मंत्री गिरीश महाजन यांचं म्हणणं आहे। मात्र स्थानिक लोक आपण रस्त्याचंच कारण महाजनांना सांगत होतो असं म्हणतायत। रोजनी त्या ठिकाणी काल रामदेव बाबाचे सगळे सप्ते किंवा आपण त्याला मोठा कार्यक्रम जो असतो तो थोडा तालुकाभर होता। तसं येताना काही ठिकाणी दाब तुंबलेली होती। कार्यक्रमाला सांगितलं की भाऊ इथे अशी घाण आहे, मी म्हटलं टाक त्यातून गाडी, जाऊ दे काय होईल ते होईल। त्याचा विपर्यास त्या ठिकाणी केला होतो की गावात एवढी घाण कशी तशी कशी। आता पावसाळा आहे, पाऊस पडलेला आहे, त्या गावामध्ये कामं चालू आहेत, एवढाच तो विषय आहे। पण विरोधकांनी त्याचा फार विपर्यास केलेला आहे। गावात सर्व खूप हे एकच ठिकाण नाही तर सर्व गावातही असं रे। आणि जिथं रस्ता करायचा आहे तिथं रस्ता केलेला नाही, जिथं करायची नाही तिथं रस्ता केलेला आहे। तुम्ही बघू शकता इकडे इथून काही गरज नाही रस्ता करायची। इथे जे मेन आहे तो हा पाणी कायमी बरसातच्या दिवसात इथंच भरलेला असतो। साहेबांकडे हीच मागणी होती आमची, रस्त्याबद्दलच लोकांना त्रस्त झालेले भरपूर। आता तुम्ही बघताय सगळे लोक इथून येत आहे पण त्यांना भरपूर ठिकाणी त्रास होतो या रस्त्याचा। जे लोक आहेत
त्यांना डेंग्यू मलेरिया असे म्हणजे भरपूर प्रमाणावर त्यांच्या आजारी पडत आहे त्याच्या मुलं बाळा. तर गिरीश भाऊंना हा दृष्ट पाहून खूप वाईट वाटलं की आपण गावाला निधी देतो पण पैसे देतो पण गावाचा विकास होत नाही. तर मी त्यांचं बघतो म्हणे आणि तुमच्या गावाचे सगळे रस्ते काँक्रीटीकरण करतो असे भाऊंनी मला सांगितलं, आश्वासन दिलं. बस हेच रस्ते दाखवायचे होते, गावाचा विकास म्हणजे जे आमचे गावाचे पुढारी लोक आहे तर त्यांनी काय केलेलं आहे गावासाठी हे दाखवण्यासाठी मी भाऊला इथून घेऊन आलो. कामांना मंजुरी दिली हे सांगून मंत्री महाजन तर मोकळे झाले. मात्र ज्या रस्त्यानं गिरीश महाजन गावातून निघून गेले, जर त्याच गल्लीतून तातडीच्या वेळी एखादी गर्भवती माता एखाद्या वृद्धाला नेण्याची वेळ आली तर काय होणार याचं उत्तर त्यांच्याकडे सुद्धा नाही. जळगाव जिल्ह्यामधल्या 11 आमदारांपैकी 10 आमदार सत्ताधारी आहेत. एक सोडून 3 मंत्री जळगाव जिल्ह्यामध्ये आहेत. मात्र राज्यामध्ये जर सर्वाधिक खराब रस्त्यांची स्पर्धा भरवली तर त्यामध्ये पहिल्या 5 मध्ये जळगाव जिल्ह्याचा नंबर लागेल. हा चोपडा तालुक्यातला चोपडा शिरपूर रस्ता आहे. जवळजवळ अर्धा फूट टायर खोल शिरेल एवढे खड्डे आहेत. त्याची ना स्थानिक आजीमाजी आमदारांना चिंता आहे, नाही जळगावातल्या 3 मंत्र्यांना. पुलावरचे कठडे तुटले, स्लॅब वाहून गेल्यामुळे पुलाच्या सळ्या सुद्धा दिसतायत, पण आजवर कुणीही रस्त्याच्या डागडुजीसाठी साधं फिरकलेलं सुद्धा नाही. दरम्यान जिथे जिथे महाजन सध्या भेटी देत आहेत तिथे तिथे तो चर्चेचा विषय ठरतोय. बदलापूर प्रकरणात गर्दीतून विचारलेल्या प्रश्नावर महाजनांची अडचण झाली होती. त्यानंतर आता त्यांच्याच मतदारसंघात खड्ड्यांवरून विचारणा झाली. हे आमचा रस्ता आहे गिरीश भाऊ महाजन. गिरीश भाऊ महाजन. किशोर पाटीलसह रवी गोरे, TV9 मराठी, जामनेर, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.